सो हेलो एवरीवन। जैसे अनाउंस किया था हमने वैसे एजुकेशन पेरेंटिंग एंड करियर गाइडेंस ये सीरीज में अभी ये पेरेंटिंग के ऊपर मैं ये वीडियो बना हूँ। पेरेंटिंग के लिए सबसे बड़ी बात ये है कि सबसे ज्यादा साल हम जो चीज अपने लाइफ स्पैन में कर दे वो मेरे हिसाब से पेरेंटिंग है। जैसे कोई एजुकेशन होगा तो मे बी तीसरे साल एजुकेशन शुरू होता है ना, मे बी 25-28 तक के हम एज्युकेट करते खुद को। म्हणजे आपण साधारण 20-22 वर्ष वापरतो। जॉब करता आपण 23-24 ला जॉबला लागलो असं गृहीत धरू, रफली स्पीकिंग। तो ऍट द एज ऑफ 58-60 आपण रिटायर होतो, म्हणजे आपण जॉब साधारण 30 वर्ष करतो। एंड रिगार्डिंग पेरेंटिंग मेरे को लगता कि कोई एज लिमिट ही नहीं है। Right from the moment you become parent, means either father or mother, so till your death, I think it's a continuous process that you are parenting is still on after so many years as well. Obviously, इसमें शेड्स बहुत आएंगे अलग अलग। छोटे बच्चों के लिए यानी जो स्कूल में भी नहीं जाते शायद, वो एक स्टेज पेरेंटिंग का अलग है। फिर 3 to 6 years केजी वाले जो बच्चे हैं उनके लिए कोई अलग स्टेज होगा। प्राइमरी एजुकेशन, देन एजुकेशन या एवी स्कूल बोलेंगे, 6, 7, 8 अलग ग्रुप पड़ेगा थोड़ा। 9, 10, 11, 12 ये अलग ग्रुप पड़ेगा। देन डिग्री गोइंग स्टुडंट जो है या वार्ड्स बोलेंगे बेहतर, पाल्य आपले जे काय मुलगा किंवा मुलगी, तो एक पुन्हा वेगळा ग्रुप होणार। आणि मग त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड जो आहे एज्युकेशन झाल्यानंतर जॉब लागेपर्यंत किंवा टिल द मोमेंट दे गेट एस्टॅब्लिश्ड इन देअर लाईफ, फ्रॉम एक प्रोफेशन पॉइंट ऑफ व्यू, दूसरा फाइनेंशियल पॉइंट ऑफ व्यू, तो वो एक स्टेज आएगा। एंड उसके बाद भी फिर आपको आप लोग समझ सकते हो कि पेरेंटिंग खत्म नहीं होगा। हो सकता है कि उसका इंटेंसिटी, उसका फ्रीक्वेंसी या उसका नीड या उसका डिग्री जो है वो थोड़ा थोड़ा कम हो, मगर पेरेंटिंग इज स्टिल ऑन। इवन इफ यू आर 60 एंड योर चाइल्ड इज सपोज 35 एंड यू आर 70 एंड योर चाइल्ड इज सपोज 45 व्हाटएवर। तो सबसे बड़ी बात ये। दूसरी बड़ी बात है कि जिंदगी में सबसे ज्यादा साल जो करना पड़ता है यानी पेरेंटिंग, उसके लिए हमारे पास कोई ऑफिशियल क्वालिफिकेशन, ट्रेनिंग या गाइडेंस ऐसे नहीं होता है। एक्सपीरियंस भी नहीं होता है। हम बात करेंगे तो एटलीस्ट सो फार एज द फर्स्ट चाइल्ड इज कंसर्न, तो तब तो एक्सपीरियंस भी नहीं होता है। हो सकता है कि सेकंड चाइल्ड के लिए हम बोल सके थोड़ा कि पहला बच्चा बड़ा हो चुका है तो उसका जो एक्सपीरियंस है उसके पेरेंटिंग का, वो थोड़ा हमको हेल्प करेगा। दैट इज अगेन वेरी स्ट्रेंज। तो ये अहम चीज है, इतने साल तक करनी पड़ती है और विदाउट एनी ऑफिशियल नॉलेज एंड गाइडेंस एंड क्वालिफिकेशन एंड ट्रेनिंग हम ये करते हैं। अगर ये ऐसा है तो फिर तीसरी बात अपने आप ये आएगी कि इसके लिए जितना शेयरिंग हो हमारा आपस में, पेरेंट्स शेयरिंग जो है, लैटरल शेयरिंग जिसको बोलते हैं, वो जितना होगा उसका किसी एक का अनुभव जो है वो दूसरे किसी के काम में आएगा। बिल्कुल जरूरी नहीं है कि हर बात पेरेंटिंग के बारे में मुझे समझियो। मेरा ये दावा नहीं है और मेरा ये कहना भी नहीं है। व्हाट द थिंग्स में भी कि जैसे है ना कि 5वीं का बच्चा जैसे 8वीं वाले बच्चे को उसका प्रॉब्लम पूछ सकता है, बिकॉज वो बच्चा सीनियर है, वो 8वीं में, तो उसका 3 साल का नॉलेज है, एक्सपीरियंस ज्यादा है। वैसे ही थोड़ा सा ही है। और फिर ऐसे भी है कि जैसे तुम्हारे बच्चों के दोस्त, सपोज योर चाइल्ड इज इन KG2, तो नेचुरली हिज क्लासमेट्स आर इन KG2, तो उनके जो पेरेंट्स है वो और आप, अगर ये आपस में आपका कुछ शेयरिंग होगा तो आई एम डैम श्योर दैट सम थिंग्स आर देयर विच विल बी पासिंग ऑन फ्रॉम वन साइड टू द अदर, और इससे बहुत सारा बेनिफिट होगा। ऑन द कॉन्ट्ररी मेरा ऑब्जर्वेशन ये है कि वी ट्रीट दिस थिंग्स एज वेरी मच पर्सनल एंड प्राइवेट थिंग्स। हम बच्चों के साथ बाहर निकलते हैं तो कहीं ग्रुप में जाते हैं, किसी जैसे अपने दोस्त के घर जाते हैं, तो वहां पे अपने बच्चों का बिहेवियर कैसे हो, वी आर वेरी कॉन्शियस अबाउट इट। वी मीन्स वी टू मीन्स सपोज मी एंड माई वाइफ, वी आर वेरी कॉन्शियस दैट आवर चिल्ड्रन शुड बिहेव इन ए प्रॉपर वे एंड ऑल दैट। अगर बच्चे हैं तो वो बच्चों जैसा ही बिहेव करेंगे, ये ग्राउंड रियलिटी है। बट हम ये शायद समझते नहीं है या फिर मानते नहीं है या फिर वो हमारे एक्सेप्टेंस लेवल में नहीं जाता है। वी विल मेनी टाइम्स एम्बैरेस्ड ड्यू टू द बिहेवियर ऑफ आवर ओन चिल्ड्रन व्हेनेवर वी आर आउटसाइड।
These are all primary and मे बी इम्पोर्टेंट और जिसको बोलेंगे कॉग्निजन जिसका लेना चाहिए, ऐसी सब ये गलतियां हैं जो या एक्सपीरियंसेस है जो पेरेंटिंग के लिए हमको आते हैं। मैं ऐसे कोई एज बाय एज और स्टेज बाय स्टेज ये पेरेंटिंग के बारे में बात नहीं करने वाला। जो चीज जैसे मेरे समझ में आए या जैसे मुझे स्ट्राइक हो वैसे शायद मैं बोलने आ रहा हूँ। जैसे ये 3 चीजें हो गई छोटे बच्चों के लिए, जैसे 0 to 3 एज ग्रुप के जो बच्चे हैं या जस्ट 3 to 6 बोलेंगे केजी या प्री प्राइमरी एजुकेशन जिनका चल रहा है। कॉमन कंप्लेंट्स रिगार्डिंग द चिल्ड्रन विच आर विद द टीचर्स ऑफ द स्कूल, या जैसे मैं पेरेंटिंग के लिए कहीं लेक्चर्स के लिए जाता हूँ स्कूलों में, तो वहाँ पेरेंट्स से बातें होती है कि तुम्हारा प्रॉब्लम कोई है तो पूछो। तो मदर साइड से यानी मॉम्स साइड से मैक्सिमम बार ये 3 बातें 70% of the mummies or mothers are in problem due to these 3 things, I think, for the children below 6 years of age. एक बात, वो खाता ही नहीं, दूसरा वो सोता ही नहीं, तीसरा वो लिखता ही नाही। आयांना त्यांच्या पोरांना खाऊ घालण्याची म्हणजे दॅट इज देअर जॉब, दॅट इज देअर ड्युटी अँड दॅट इज देअर परहॅप्स मोस्ट अफेक्शनेट जॉब बोलेंगे, उनका मोस्ट फेवरेट बोलेंगे, सबसे ज्यादा केयर के साथ वो जो करेंगे वो बातें हैं तो नेचुरली लालन पालन है बच्चों का। बट मे बी मॉम्स आर परहैप्स नेवर सेटिस्फाइड दैट देयर चिल्ड्रन आर ईटिंग टू द राइट एक्सटेंट। व्हाई दिस मे बी हैपनिंग अबाउट 70% ऑफ द मॉम्स। इतने सारे मम्मियों के लिए ये बात क्या होती है कि वो खाता ही नहीं, वो खाता ही नहीं, वो खाता ही नहीं। 2 बातें सिंपल बता देता हूं। एक, आपका बच्चा मान ले 18 महीने का भी हो यानी 1.5 साल का, आप जहां कहीं आपका पीडियाट्रिस्ट जो भी कोई होगा, जहाँ बच्चे अगर बीमार रहते तो आप ले जाते, उनके यहाँ से आपको एक फाइल मिला होगा। वो फाइल के पीछे जो है वो ग्रोथ का एक ग्राफ रहता कि एट द टाइम ऑफ बर्थ उसका वेट कितना था, एंड उसके हिसाब से फिर वो ऐसे लाइंस आगे चलते हैं कि व्हाट शुड बी हिज एप्रोप्रिएट वेट व्हेन ही 6 months old or 8 months and 9 months and 1 year or 1.5 year. So I think that can be very easily checked कि उसका ग्रोथ जो है वो अप्रोप्रिएटली मेडिकल साइंस के हिसाब से अप्रोप्रिएटली हो रहा है कि नहीं हो रहा है। अगर मान ले वो ग्राफ के बहुत ही नीचे आए, दैट एक्सपेक्टेड वेट इज सपोज समथिंग 8 kg and it is showing some 6.5 kg, 10% इधर उधर जो है वो तो टेम्पररी फ्लक्चुएशन रहेंगे, मगर उससे ज्यादा अगर है तो मेरे ख्याल से बेस्ट वे इज टू टॉक विद योर पीडियाट्रिशियन कि वेदर इट इज एनीवेयर प्रॉब्लमेटिक और नॉट। मेडिकल एडवाइस मिल जाएगा तो हमको भी सुकून मिलेगा और उसके बारे में बॉदरेशन रखने की जरूरत नहीं। दूसरी बात ये कि ये डॉक्टर से या डॉक्टर साहब से पूछताछ करने की या उनसे सलाह लेने की शायद जरूरत ही ना पड़े। बहुत बार ऐसे भी होता है कि बच्चे ही है दुनिया में जो अप्रोप्रिएटली खाते हैं। हम लोगों में से कितने लोगों के तरफ देख के यानी पेरेंट्स साइड में कितने लोगों के तरफ देख के हमको लगता है कि ये आदमी या ये औरत ये अप्रोप्रिएटली खाता है या खाती है। फॉर एग्जाम्पल आप अभी मुझे देख रहे हैं तो मुझे देख के भी आपको ये कहीं ना कहीं तो लग रहा होगा ना, जब जैसे मैं इसी बात पे बोल रहा हूं कि मैं अप्रोप्रिएट खाता हूं, क्वांटिटी के बारे में बात कर रहा हूं, वेदर आई एम ईटिंग अप्रोप्रिएटली। परहैप्स द आंसर इज नो। हम जहां जाएंगे वहां पे कितना खाते हैं है ना, ये कोई डिस्कशन का विषय नहीं, ना कि ये वीडियो का विषय। एंड आई विल रिक्वेस्ट ऑल द मॉम्स टू गो थ्रू दिस ऑब्जर्वेशन। उनका बच्चा जब 4 महीने का था, आई एम सेइंग 4 months, 4 महीने का, 3 महीने का, 6 महीने का, यानी ब्रेस्ट फीडिंग वाला चाइल्ड जो है ना, जिसको मम्मी दूध पिलाती, इतना छोटा बच्चा, तो भी आपका ये एक्सपीरियंस होगा कि जब उसका पेट भर जाए तो वो रुक जाता है। ही विल नॉट कंटिन्यू जस्ट बिकॉज इट इज अवेलेबल। ये आपका ही एक्सपीरियंस हो सकता है, दैट मे बी ओनली द एक्सपीरियंस ऑफ द मॉम। और अगर ये एक्सपीरियंस था आपका, दैट मीन्स द इंडिकेशन इज क्लियर कि वो तब तक ही दूध पिएगा जब तक कि उसको लगेगा कि मेरी भूख नहीं हुई, और अगर हो गई तो फिर तुम कितना भी उसको फोर्स करो, ही विल नॉट गो फॉर इट।
हमारा ऐसे है कि जब तक डाइनिंग टेबल पे बैठे तो जब तक सामने जो रखा हुआ है एज इफ दैट इज अवर ड्यूटी एंड नेशनल प्रोग्राम, कि ये जब तक के पूरा खत्म ना हो हमको उठना नहीं है. एंड बच्चे परहैप्स दे आर वाइज इनफ एंड इंटेलिजेंट इनफ, सेंसिबल इनफ टू टेक द राइट डिसीजन कि अभी मुझे नहीं, अभी नहीं चाहिए, अभी और नहीं चाहिए. तो परहैप्स ये भी हो सकता है. आधे बार ये होगा, आधे बार मैंने जो बोला कि अगर आपको वाकई में लगता है कोई प्रॉब्लम है सो डॉक्टर कैन हेल्प यू आउट. दूसरी सेम आंसर मेरे को देना पड़ेगा. दूसरा प्रॉब्लम जो मैंने बोला कि सोता नहीं है. सोता नहीं है. आदमी जब थकता है तो अपने आप सोता है, कोई एक्सप्लेनेशन की जरूरत नहीं. और जब वो थकान उसकी भर जाए, दैट टायरसमनेस व्हेनेवर इट इज ओवरकम, तो मुझे लगता है कि अपने आप अपनी भी नींद खुल जाती है. आपण जागतो केव्हा, किंवा आपल्याला जाग केव्हा येते चांगल्या मराठीमध्ये, आपण रात्री झोपतो, आपल्याला पहाटे सकाळी जाग केव्हा येते. आणि दुसरा क्वेश्चन, आपण उठतो केव्हा. मला असं वाटतं की पेरेंट्स मध्ये किंवा ऍडल्ट मध्ये सगळ्या आपला हा प्रॉब्लेम आहे की आपल्यापैकी मॅक्झिमम लोक, त्यांना जाग येण्याचा पिरियड जो आहे, टाइम जो आहे तो वेगळा आहे, आणि ते उठण्याचा पिरियड जो आहे तो वेगळा आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होत असेल की आपल्याला जाग, उदाहरणार्थ म्हणतोय मी, 6:30 येते आणि कंसात आपण उठतो 7 किंवा 7:15. म्हणजे ते जे अर्धा तास किंवा पाऊण तास आहे हे आपण लोळत पडलेले असतो. आपल्याला जाग आली याचाच अर्थ आपली झोप पुरेशी झालेली आहे असं असतं. आणि मुलांमध्ये मला असं वाटतं, म्हणजे इतक्या छोट्या मुलांमध्ये पण त्यांचा जाग येणे आणि उठणे म्हणजे ऍक्टिव्हेट होणे याच्यामध्ये गॅपच नाहीये. ते ज्या मुवमेंटला जागे होतात त्या मुवमेंटला दे आर फुल्ली इन द ऍक्टिव्ह मोड. आणि हा तुमचा एक्सपिरियन्स असेल, इवन इफ युअर चाइल्ड इज जस्ट से मे बी अगेन 6 months, 8 months और 1 year old, ते ज्या क्षणाला उठतात त्या क्षणाला ते इतके फ्रेश दिसत असतात. तुम्ही त्यांचे डोळे बघा, इन पर्टिक्युलर त्यांचे डोळे इतके फ्रेश दिसत असतात की आपल्याला समजतं की याची चांगली झोप झाली. आणि तो थोडासा हालचालवाला जर प्राणी असेल, म्हणजे काही कोणी मुलं पालथी पडतात, कोणी रांगायला लागतात, कोणी उतरून चालतात, तर दुसऱ्या मिनिटाला मुवमेंटला लिटरली ते पोरं उठून खाली उतरून पलंगाच्या, है ना, त्यांना उतरता येत असेल किंवा नसेल, खाली उतरून ते धड 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 चालायला लागतात. ट्राय टू रिमेंबर हाऊ वी पास अवर फर्स्ट हाफ एन आवर इन द मॉर्निंग. पहिला अर्धा तास आपण कोणत्या तरी काय म्हणूया हँगओव्हर हा शब्द नॉट ओनली ऍप्लिकेबल फॉर अल्कोहोलिझम, दॅट मे बी ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. आपण कालच्या हँगओव्हर मध्ये असतो. मग काल रात्री आपण खूप जास्त जागलो का, त्याचा हँगओव्हर असेल. कदाचित कोणी पार्टी केली त्याचा हँगओव्हर असेल. काल आपल्या आयुष्यात काही महत्वाचं झालाय का, चांगलं किंवा वाईट, त्याच्या हँगओव्हर मध्ये असतो. मला असं वाटतं की सुरुवातीचा अर्धा पाऊण तास जो आहे तो व्हेन वी आर ब्रशिंग ना, दॅट्स अ टिपिकल. तुम्ही कोणालाही ऑब्झर्व करा, तो ब्रश करतो तो असा तो ट्रान्सचार्ज मोड मध्ये असतो. आणि पोरांना तुम्ही बघा, पोरं अशी कधीच नसतात. म्हणजे द मुवमेंट दे वेक अप दे गेट अप. आणि आपल्या वेकिंग अप आणि गेटिंग अप मध्ये मला असं वाटतं की हा टाइम गॅप जातो राहतो. मग पुन्हा स्वतःही नाही तर पुन्हा मला असं वाटतं की बा वेगळं एक्सप्रेशन द्यायची गरज नाही, त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तो झोपतो. हा असं होत असेल की तो जेव्हा झोपून उठतो तेव्हा आपली झोप झालेली नाहीये, असंही काही वेळा होतं, पर्टिक्युलरली मामच्या बाबतीत. त्याच्यामुळे यांनी अजून झोपावं असं आपल्याला वाटत असेल तर थोडंसं तुमचं टाइम टेबल जे आहे ते त्याच्या झोपण्याची मॅच करा, म्हणजे हा प्रॉब्लेम नाही. तिसरी डिफिकल्टी होती की बा हे लिहिताही नाही. याचं उत्तर थोडंसं वेगळं आहे असं मला वाटतं. मी डायरेक्ट पहिलीत गेलेलो आहे. म्हणजे आता माझ्या जनरेशनचे जे लोक असतील ते डायरेक्ट पहिलीत गेले, कारण तेव्हा KG1, KG2, नर्सरी, प्ले ग्रुप, अजून टॉडलर्स ग्रुप, आता अजून काही दुसरा ग्रुप काढतील. 6 महिने ते 1 वर्ष याही पोरांकरता शाळा काढतील. आणि काम पडलं तर त्यांच्याकरता एखादा IIT प्री क्वार्टर फाउंडेशन वगैरे असा कोर्सही ठेवतील अपार्ट. तो हमारे लिए तो ये था ही नहीं. हम जब गए स्कूल में तो डायरेक्ट फर्स्ट स्टैंडर्ड में गए. फर्स्ट स्टँडर्ड में गए दॅट मीन्स द चाइल्ड मे बी 5 or 6 years old. आता काय झालंय ते एज जे आहे ते 3 वर्षापर्यंत झालंय, है ना. म्हणजे प्ले ग्रुपला गेला 2.5 वर्ष ते 3.5 वर्ष, मग KG1, KG2 आणि तिथपासूनच डायरेक्ट ABCD चालू होतो. तर न्यूरोमोटर स्किल नावाचा जो प्रकार आपल्या बॉडीचा असतो, म्हणजे हँड, आय आणि ब्रेन याचं कोऑर्डिनेशन, दॅट माय ब्रेन इज पासिंग ऑन द ऑर्डर. माझ्या हाताला तो ती ऑर्डर पास करतोय की मला असं काहीतरी एक लेटर काढायचं आहे. हे मला असं वाटतं की बा अगेन आय विल रिक्वेस्ट यू दॅट यू शुड टॉक अबाउट दिस थिंग इफ देर इज एनी डॉक्टर इन युअर फॅमिली.
आणि नाही तर मग मी सांगतोय ते मानून चला, किंवा हे न्यूरोमोटर स्किल डेव्हलप झाले नसते तर लिहिणं ही जास्त त्रासदायक प्रक्रिया आहे मुलांकरता. बोट ती एकत्र आणून तो पेन जो आहे तो पकडायचा आहे ना, किंवा पेन्सिल पकडायची, दॅट इटसेल्फ इज व्हेरी ट्रबलसम ऍक्शन फॉर दोज किड्स इन नर्सरी अँड KG1 KG2. आता काला या तस्मै नमा असं आपण म्हणतो, किंवा एज्युकेशनचे पॅटर्न असे बदलत चालले, तर असं काय आपण डिसिजन घेऊ शकणार नाहीये कदाचित की म्हणून 3 वर्ष पॅटर्न डायरेक्ट पहिलीच टाकतो वापरावा, असं काही शक्य नाहीये. पण मग हे आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की आपली अँझायटी त्यांनी वाढणार नाही. तेव्हा तसं हे नाही आहे, तुमचं ऑब्झर्वेशन आहे का, हे तुम्ही बघा आणि चेक करा आणि म्हणजे कन्फर्म करा की त्याला तोंडी काही विचारलं ना आपण की काय बा तुला कविता शिकवली का शाळेत, किंवा पोएम शिकवली का, किंवा काही सॉंग शिकवली का, किंवा काय शिकवलं, तर तो तोंडी करून धडधड तो सगळं सांगतो असते. आणि तेच लिहा म्हटलं तर मग ते जे आहे ते त्याचा निम्माही परफॉर्मन्स होत नाही. कारण ते लिहा म्हटलं की त्याच्या अंगावर कदाचित काटा उठत असेल की आता हा गंभीर प्रकार जो आहे हा मला काहीतरी करावा लागणार. तुम्ही ग्रीप चेक करा. मी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतोय जो लॉंग रन मध्ये फार आहे. पेनची ग्रीप ही फक्त KG1 KG2 किंवा नर्सरीमध्ये फक्त मॉनिटर करण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि या 3 वर्षामध्ये एवढीच एक गोष्ट मॉनिटर केली तरी सुद्धा कदाचित चालण्यासारखं आहे असं मी थोडंसं एक्सट्रीमिटीवर जाऊन म्हणतोय. पेन्सिल किंवा पेनची ग्रीप जी आहे ही अशी पाहिजे असं म्हणतात की हा पेन मी आता धरला आहे ना, तर हा माझ्या नकळत मी इकडे पाहतोय आणि समजा कोणीतरी असा पेन आणला तर हा माझ्या नकळत तो निघून जायला पाहिजे. ही राईट ग्रीप आहे पेनची. पेन म्हणा पेन्सिल म्हणा वॉट एव्हर, दिस इज द राईट ग्रीप. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला हे बा मी आता तुम्हाला वेगवेगळ्या ग्रीप दाखवतोय. हे बोट जे आहे ना हे इतकं दबलं आहे, हे इतकं असं असं दाबून असं लिहिणं चाललं आहे कारण बोटांमध्ये जेवढी दाखवत नाही ही ग्रीप अशी आहे. आता हे असं जर तो लिहायला लागेल ना तर काय माहिती आहे, सध्या प्रॉब्लेम नाही येणार काही, कारण सध्या ABCD लिहायचा फक्त. जेव्हा स्पीडनी लिहायला लागेल तेव्हा या लोकांच्या अशा ग्रीपवाल्यांचा रायटिंगचा स्पीड जो आहे हा डेफिनेटली अफेक्ट होतो. आणि मग 9-10 पासून जेव्हा डिस्क्रिप्टिव्ह लंबे पेपर लिहायला लागतात किंवा पुढच्या सगळ्याच एज्युकेशन किंवा करिक्युलम मध्ये तिथे वेळ कमी पडणं ही जी समस्या आहे ती नॅचरली अशी आहे. आणि हात जास्त थकणं ही सुद्धा दुसरी समस्या आहे. दुसरी गोष्ट लिहिताना म्हणजे आता याला इतक्या लहान पोरांचा काय अभ्यास घ्यायचा काय नाही दॅट नॉट इम्पॉर्टंट, पण हे काही गोष्टी या आतापासून तुम्ही फॉलो करा जर तुमची मुलं या एज ग्रुपमध्ये असली तर. टेबलवर म्हणजे त्यांची छोटी टेबल्स असतात शाळांमध्ये आजकाल डेस्कबेंच त्याही पोरांना आले. बसून तुम्ही लिहिताय तर तुमचा हा स्टॅन्स हा पॅड किंवा खाली जे मी ठेवलंय त्याचा अँगल जो आहे तो आहे ना, बऱ्याच वेळेला हे अँगल हे असे होतात, असे लिहितात बघा असे. म्हणजे हे जे रायटिंग पॅड आहे माझं हे एक्झॅक्टली होरिझॉन्टल आहे, असं नाही हे असं आहे, हे असं, मग ही मान अशी आणि हे असं. आणि मग टीचर तिकडे शिकवत आहेत तर त्यांच्याकडे असं बघायचं. मला असं वाटतं की हे याच एजमध्ये मॉनिटर होऊ शकतं. एकदा ती अशी सवय पडली ना तर ती थ्रू आउट द लाईफ ती कंटिन्यू होणार आहे. या इतक्या छोट्या छोट्या हॅबिट्स ज्या आहेत त्या मॉनिटर करणं एवढंच फक्त उद्योग खरं म्हणजे या एज ग्रुपमध्ये ज्यांची मुलं आहेत म्हणजे 0 to 3 म्हणा किंवा 0 to 6 म्हणा त्या पेरेंट्सला खरं म्हणजे या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तरी सुद्धा सफिशियंट आहे. म्हणजे एज्युकेशनच्या पार्टवर जर बोलायचं झालं तर एवढ्या सूचना सफिशियंट आहेत. त्यांनी 2 अक्षर कमी लिहिली, त्याला एक पोएम कमी म्हणता आली किंवा एक स्टोरी नाही सांगता आली, यांनी काही पहाड कोसळणार नाही आहे, काहीच नाही. शाळेत जाणं हा त्याचा सोशल कोशंट वाढवणं याच्याकरता सुद्धा आवश्यक आहे. ग्रुप बिहेवियर ज्याला आपण म्हणतो की 10 आपले मित्रमैत्रिणी त्यांच्याशी आपण कसे त्यांच्याबरोबर आपण कसे कोपअप करू शकतो किंवा टीमवर्क मध्ये राहू शकतो का वगैरे वगैरे याच्याकरता सुद्धा ते आवश्यक आहे. या गोष्टी इनडायरेक्टली मिळतात ना तर त्याला अकॅडमिक्स मध्ये म्हणजे त्याचा शैक्षणिक जो काय करिक्युलम आहे त्याच्या प्रगतीविषयी फार बॉदरेशन जे आहे ते करू नका. या उलट त्यांच्या हॅबिट्स विषयी जास्तीत जास्त बॉदरेशन करून घ्या स्वतः. त्यांना सवयी या वयात ज्या लागू शकतात त्या नंतरच्या एजमध्ये लागू शकत नाही. जसं मी सांगितलं तुम्हाला की रायटिंगची पण एक सवय आहे, तशी एक टिपिकल अजून चांगली सवय जी या वयात लागायला पाहिजे. हळूहळू म्हणजे शाळा पण ती लावत असतात. स्वतःच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ऑन स्वतः मॅनेज करता येतात का. ही जी कंप्लेंट 8वी 9वी 10वीच्या पोरांच्या पालकांची आहे की शाळेतून आले की बूट कुठे फेकले, मोजे कुठे फेकले, ते दप्तर कोणत्या कोपऱ्यात गेलं आहे ना, आणि बाकी सगळं सामान ते विखुरलं आणि असे ते युनिफॉर्म असतात आजकाल त्याचे ते टाय बी सो कॉल्ड असतात ते असे काढले अशा गुंड्या आणि असे पडले आणि टीव्ही लावला आणि काहीतरी कार्टून सुरू आहे.
मला असं वाटतं की ही 8वीत तुम्ही जर आता त्याला म्हणाल तर मला असं वाटतं की इट्स लिटिल लेट और इट्स टू लेट टू पोक युअर नोज नाव टू इम्प्रोवाइज दिस हॅबिट. ही इतकी साधी सोपी आणि सरळ गोष्ट होती की तो जेव्हा 3 किंवा 4 वर्षाचा होता तेव्हा तो जेव्हा शाळेतून येतो तेव्हापासून जर त्याला असं हे या गोष्टींकरता सांगितलं गेलं असतं तर हे नंतर जे आहे त्या नंतर सवयी ज्या आहेत या इतक्या इझिली मोल्ड होत नाहीत जितक्या या लहान वयामध्ये होतात. आणि देयर मे बी एन नंबर ऑफ सच थिंग्स फॉर पेरेंटिंग. मैं जो बात कर रहा हूं या जिस किसी एपिसोड में जो भी कोई बातें आ रही ये हो सकता है कि आप कौन से एक एज ग्रुप को यानी एज ए पेरेंट आपके बच्चे कौन से एज ग्रुप में हैं तो जरूरी नहीं है कि ये हर चीज जो है वो आपसे कंसर्न हो या आपके बच्चे अभी मान ले बड़े हो चुके हैं तो ये बातें अब आपको शायद उतनी उपयोगी नहीं रहेगी. मगर आई एम डैम श्योर कि तुम्हारे आसपास तुम्हारे विसिनिटी में तुम्हारे रिलेशन में यानी रिलेटिव्स में या तुम्हारे फ्रेंड सर्कल में कोई ना कोई ऐसा डेफिनेटली होगा जिनके बच्चे वो एज ग्रुप में हैं. सो आई रिक्वेस्ट फ्रॉम द बॉटम ऑफ माई हार्ट टू शेयर दिस ऑल दिस वीडियोज विद देम सो दैट दे कैन गेट द राइट बेनिफिट. वो एक कोई हिंदी पिक्चर में डायलॉग था कि बच्चे कितने भी बड़े हो जाए तो उनको माँ की, मैं मेरा वर्ड डाल देता हूँ ब्रॅकेट में, और बाप की उतनी ही जरूरत होती है. जर असं असेल तर मला असं वाटतं अवर चिल्ड्रन नीड अस मोस्ट एंड वी नो डाउट वी लव देम मोस्ट. अगर ऐसा है तो जितना कॉन्शियसली हम ये पेरेंटिंग कर सके उतना नेचुरली हम सबके लिए अच्छा है और इससे बढ़िया बात शायद अपने जिंदगी में कुछ नहीं होगी. यही मोटिव रख के ये सीरीज जो है वो नेचुरली हमने स्टार्ट किया. आई होप दैट इट वाज इंटरेस्टिंग फॉर यू एंड इट वाज डेफिनेटली हेल्पफुल फॉर यू. सो ट्राई टू कीप अप विद अस and see you in the next episode of Parenting Again. Thank you.